संघाला परास्त केलं आणि त्यानंतर पुनश्च एकदा एकमेकांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी दोन संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत। भाईजान 11 मिझिया बदलापूर आणि त्यांना फाईट करत असताना मास्टर 7900 कानूर बॉयज। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारली आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। आराफ शेख ऑन स्ट्राइक। पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला बीट केलं, दणदण करत चेंडू येतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती पहिला वार, चौकार। चेंडूवरती पहिला चौकार येतोय। बॅटिंग करत असताना आराफ शेख तुफान फॉर्म मध्ये। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जयानुमान जोवेली सारखा मातब्बर संघ या ठिकाणी परास्त केला आणि त्यानंतर इथं कानूर बॉयज कानूर अर्थातच मास्टर 7900 या संघाच्या विरोधात दोन हात करत असताना सुरुवात दमदार झाली आहे। आराफ शेखनं चौकार ठोकलाय, जबरदस्त सुरुवात। पहिल्या चेंडूवरती वार केलाय गोलंदाज ऋतिक। इथं स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय। बॅटला स्पर्श झाल्यानंतर बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना। आराफ शेखचा अजून एक वार, चौकार। भगवी पताका गल्ली गल्ली पर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली, स्वर्गवासी आनंद दिघे साहेबांचा जय जयकार। इथं मिस टायमिंग स्ट्रोक, लगेच उत्तर दिलंय। घरच्या मैदानावरती आम्ही सुद्धा वाघ आहोत। ऋतिकनं घेतलीये वाघाची विकेट। फलंदाज आराफ शेख बॅक टू द पॅव्हेलियन। क्रीडा नगरीमध्ये मान्यवर निशिकांत दादा रसाळ या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। निशिकांत दादा रसाळ, आमचा आवाज जर आपण ऐकत असाल तर मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी पहिली विकेट मिळाली आहे। आराफ शेख जो मैदानाच्या आतमध्ये आग ओकायला सुरुवात करत होता, दोन चौकार ज्याच्या बॅटमधनं आले होते त्याला थांबवण्यात यश मिळालंय। महत्वाची विकेट गरजेची होती आणि अशा गरजेच्या वेळेला एक अप्रतिम दर्जाचा चेंडू आला आणि विकेट अर्जित केली आहे। फलंदाज आराफ शेखला तंबूचा रस्ता दाखवलाय। जो फलंदाज या अगोदरच्या मॅच मध्ये विध्वंसक बनून बरसला, त्या फलंदाजाला इथं मात्र लवकर बाद केलंय। जरूर दोन चौकार ठोकले, मात्र विकेट मिळवली आहे। गोलंदाजी करत असताना ऋतिकनं आणि संघासाठी इथून कमबॅक करण्याची ग्वाही देत असताना पाहायला मिळाला। 8 या आकड्यावरती लागलेला पहिला झटका, आराफ शेख बाद झालाय। षटक क्रमांक पहिला या ठिकाणी चालू असताना गोलंदाज ऋतिक निश्चितच चांगल्या पद्धतीने इथं कमबॅक करून दिलंय। विकेट आली आहे। अजून एक स्टार खेळाडू नुरा कोहारी मैदानाच्या आतमध्ये आलाय। एक काळ ज्यांनी बदलापूर संघासाठी गाजवला, बदलापूर परिसरासाठी गाजवला। बदलापूरच्या परिसरातील आणि या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील गोलंदाजांना धडकी भरवणारी ही जोडी नुरा आणि पापा मैदानाच्या आतमध्ये। रमीजानी नुरा मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज ऋतिक डॉट फेकलाय। इथं पाहिलं जाईल, दिशा पाहिली जाईल। अजित पुत्रनसर या ठिकाणी पाहतायत। निश्चितच पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल। लेट पण थेट आलेला हा इशारा। अजितजी पुत्रनसर यांना आपण पाहताय, अतिशय नामवंत पंच आहेत। निश्चितच एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर। मगाचपासून आमचे प्रथमेश ठाकूर सर आणि तुषारजी शिंदे सर चर्चा करतायत। चर्चा व्हायला हवी, कारण आपला संपूर्ण कारकिर्दीचा जर आपण विचार केला तर अजित पुत्रन सरांनी आपल्या लाईफ मधील भरपूर वेळ या परिसराच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेटसाठी दिला। या परिसराच्या क्रिकेटला उंची देण्याचं काम त्यांनी केलं। नामवंत पंचांच्या यादीमध्ये नाव अग्रगण्य स्थानी घेतलं जातं
अजितजी पुत्रन सर त्यांना साथ देत असताना आमचे दुधकर सर मॅन फ्रॉम वसार, त्याचबरोबर आमचे वन अँड ओनली डीके सर, यंग डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटी, अतिशय चांगल्या पद्धतीची अंपायरिंग या ठिकाणी आपण पाहताय. इथं डॉट आलाय, जबरदस्त गोल सिंगल आली आहे. धावफलकावरती आपण पाहताय 10 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. रमीज स्ट्राइक एंड वरती, पापा इथं स्विचिटचा अटेम्प्ट, चांगला फटका, बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू एक टप्पा खाऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर. भाईजान 11 मिझिया बदलापूर संघ मध्ये येतोय चौकार. मित्रांनो, जरूर आपला राजा देव नव्हता, मात्र आज आपल्या घराघरामध्ये देवाऱ्यामध्ये जो देव आहे तो फक्त आपल्या छत्रपती शिवाजी राजामुळे आहे. मानाचा मुजरा करूया. थँक्यू डीजे. मनपूर्वक आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आपण पाहताय षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती जोडल्यात त्या तब्बल 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. आराफ शेखच्या बदल्यात या 14 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना भाईजान 11 मिझिया बदलापूर या संघासाठी सुरुवात दमदार झाली आहे. दोन्ही संघासाठी आपण पाहाल तर संमिश्र सुरुवात. जरूर 14 धावा समोरून आल्यात, मात्र आराफ शेखची महत्वाची विकेट, गोल्डन विकेट आम्हाला मिळाली आहे. हा आनंद असेल टीम मास्टर 7900 कान्होर बॉयज कान्होर या संघासाठी. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावरती खेळत असताना पहिल्या षटकामध्ये ऋतिकनं धावा खर्च केला 14 आणि त्यांची भर काढण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय अंकित. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी अंकितच्या खांद्यावरती दिली आहे. निश्चितच या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल फक्त 37 धावा होत्या पदरामध्ये आणि त्या धावा सुद्धा या ठिकाणी डिपेंड करण्यामध्ये यश मिळवलं टीम मास्टर 7900 कान्होर बॉयज कान्होरनं. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये कशी होईल हे पाहायचं. इथं फटका खेळलाय, समोरच्या दिशेला फिल्डर आहे, मात्र त्याला सुद्धा चकवा देऊन चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. नूरा कोहारी येतोय फॉर्म मध्ये, ठोकलाय चौकार. चौकार येतोय. 4 धावांची मदत इथं धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड वरती पुढे सरकलेलं धावफलक आपण पाहताय 18 या आकड्यावरती. षटकाची सुरुवात अंकितच्या चौकारानं केली आहे. नूरा कोहारी मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं बदलापूरचा प्रत्येक मैदानाचा निश्चितच अंदाज असणारा हा खेळाडू, या परिसरासाठी निश्चितच एक विध्वंसक बॅट्समन म्हणून ख्यातनाम प्राप्त नूरा कोहारी मैदानाच्या आतमध्ये. इथं चांगला चेंडू आलाय अंकितच्या माध्यमातून. तोलून मोजून कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी पाहायला मिळतीये. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट. इथं आपण पाहताय पंचांचा इशारा, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चांगल्या पद्धतीचा चेंडू, पहिला चौकार, त्यानंतर डॉट. गोलंदाज अंकित. चला वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी वेळ काउंटडाऊन केला जात आहे. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आहे. इथं पहा खेळलेला फटका, त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, चेंडूचा ताबा घेईल, फेक करेल, तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 19 धावा. अमर चौधरी लाडका स्कोरर आहे. निश्चितच या परिसराचा सुंदर हस्ताक्षर, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीवरची अचूक नजर अमर चौधरी या आमच्या भावाची पाहायला मिळतीये. स्कोररच्या भूमिकेमध्ये साथ देत असताना निश्चितच समालोचकाच्या पाठीचा कणा म्हटलं तर स्कोरर, आणि एक चांगल्या दर्जाची स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. मनपूर्वक आभार त्यांचा सुद्धा आपण व्यक्त करूया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार अंकित. नेक्स्ट बॉल, फुलटच चेंडू समोर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी सीमारेषेच्या लगत फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेसाठी येत आहेत आणि चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दाखवली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील, धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती. रमीज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच स्वतःवरती जबाबदारी त्यानं घेतली आहे आणि जबाबदारीपूर्वक बॅटिंग करत असताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड अद्यापपर्यंत केलेली नाही.
इथं फुलटो चेंडू, रमीज आक्रमण करतोय, जबरदस्त फटका, पापाचा वार, चेंडू सीमा पार. शुभमदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. उमरोली संघाचे पॅकर आहेत शुभमदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जबरदस्त फटकेबाजी रमेश कोहारी इथं मात्र फॉर्म मध्ये येतोय. इथं पहा काय घडलंय, लक फॅक्टर साथ देतोय. यशस्वी भवाचा आशीर्वाद जवळजवळ मिळाला होता. ते चेंडू त्या ठिकाणी गेलाय सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा, चौकार, लक फॅक्टर ऑन. संपलेला आहे. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती आपण पाहिलं तर तब्बल 31 धावा इथं जोडल्यात. 15.5 ची सरासरी राखत असताना बॅटिंग करतायत मिझिया बदलापूर, अर्थातच भाईजान 11 मिझिया बदलापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये. निसार भाईजान अँड कंपनी मैदानावरती बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार दिली आहे. सुरुवातीला आराफनं 2 चौकार ठोकले, मैदान सोडलं. त्यानंतर मात्र ही जुनी मात्र विध्वंसक आणि विश्वसनीय जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. एका बाजूनं नोरा, दुसऱ्या बाजूनं पापा. ही जोडी मैदानावरती जबरदस्त विध्वंस माजवत असताना 2 षटकं संपलेले आहेत धावफलकावरती. बरोबर आपण पाहता 31 धावा. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्ही खेळलेले आहात. उर्वरित 1 षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये टाकायचंय. भावांनो, टीम मैदानाच्या आतमध्ये मास्टर 7900 कान्नूर बॉईज कान्नूर संघासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. अक्षय देशमुख वेगवान गोलंदाज, पहिलाच बॉल ओव्हर पिच, समोर खेचलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर वेगानं आला, चेंडूला अडवलं. त्या ठिकाणी आपण पाहताय सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. थ्रो थोडासा खराब येतोय आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. अक्षय देशमुख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. कान्होर एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाजी करत असताना यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं संघासाठी गरज असताना तुफान गोलंदाजी केली. 12 चेंडू 17 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि अशा वेळेला निश्चित वेळेला धावून आलेला हा खेळाडू, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं या परिसराचं संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट गाजवलं. TDPLच्या हंगामात सुद्धा आपण पाहताय अक्षय देशमुख. कान्नूरची ही वेगवान एक्सप्रेस, फटका फसलाय. झेल टिपण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न व्हायला हवे होते. निश्चितच इथं 2 धावा कंप्लीट करतायत नूरा कोहारी. चांगल्या पद्धतीचं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतोय तर एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाजी करत असताना अक्षय देशमुख विरुद्ध नूरा कोहारी असं बॅटल आपण पाहतोय. एका बाजूने युवा जोश अक्षय देशमुखचा, दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना नूरा कोहारीचा अनुभवाचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका संघाला हरवलं, एका संघाला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मध्यरात्रीला चाललेली ही झुंज मैदानाच्या आत. तुफान बॅटिंग नूरा करत असताना यावेळेस फुलटॉस घेऊन खेळलाय. फटका चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. नूरा कोहारी इन फॉर्म, षटकार. अंपायर पाणी पाहिजे का? षटक संपल्यानंतर ओके. मित्रांनो, तिकडनं कोणी जाऊ नका, फक्त 12वा प्लेयर पाणी घेऊन जाईल. आयोजन कमिटीची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. फक्त 12वा प्लेयर पाणी घेऊन जाईल. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अक्षय देशमुख
हा चेंडू जर आपण पाहिला तर निश्चितच फुलटोस घेऊन खेळला नुरा कोहारी. इथं बाउन्सर चांगल्या पद्धतीने इथं बाउन्सर पाहायला मिळाला. असाच टप्पा हवा, हाच टप्पा या ठिकाणी गरजेचा होता आणि टप्पा टाकलाय. बाउन्सर स्वरूपाचा चेंडू, प्रचंड वेग, अतिशय वेगानं सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झालाय. 4 चेंडू त्यानं फेकलेत अक्षय देशमुखनं आणि इथं खर्च केल्यात अद्यापपर्यंत 10 धावा. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 41. इथं हा शॉर्ट अंपुल फटका फसलाय. झेलसाठी प्रयत्न होतील मात्र निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. फटका आपण पाहिलं तर निश्चितच फसला होता मात्र नशिबाची साथ नुरा कोहारीच्या सोबत सुद्धा आहे. इथं निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला. 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत येते. तिसरं षटक मार्गस्थ असताना तब्बल 43 धावा धावफलकावरती जोडल्यात. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना एक वेगवान गोलंदाजीचा तोफखाना टीम भाईजान 11 मिजिया बदलापूर या संघाकडे सुद्धा आहे. चांगल्या पद्धतीच्या बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं तर मास्टर 7900 कानूरकडे सुद्धा आहे. खतरनाक बॅटल पाहायला मिळेल. पॉइंटला बीट केलंय. काय फटका खेचलाय, प्रचंड वेगवान फटका. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला. त्या ठिकाणी फिल्डर होता मात्र अडवून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट कन्फर्म केलं जात आहे. 3 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 3 षटकांच्या अंती आपण पाहाल धावफलकावरती एकंदरीत 45 धावा, 45 ऑन द बोर्ड. 45 धावा बॅटिंग करतायत बदलापूर. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चेंडूला अडवलं. निश्चित 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 3 षटकांच्या अंती आपण पाहताय 15.00 ची सरासरी आबाधित राखली आहे. तब्बल 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं हे आयोजन आपण पाहताय. अर्थातच जय हनुमान कानोर आयोजित ही सरपंच ट्रॉफी, सरपंच चषक 2025, अर्थातच अरुणदादा राऊत युवा यंग सरपंच, अर्थातच या परिसराचं कार्यसम्राट व्यक्तिमत्व ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा भव्य दिव्य सोहळा. या सोहळ्याची आजची 3री रात्र या ठिकाणी पार पडत असताना सुंदर आयोजन, दमदार नियोजन, चारही बाजूला आपण पाहताय अतिशय चांगल्या पद्धतीची तटबंदी या ठिकाणी केलेली आहे. अर्थातच भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे मैदान आणि या मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा थरार या ठिकाणी रंगलाय. 3 षटकं संपलेली आहे. धावफलकावरती आपण पाहताय 3 षटकांच्या अंती 45 धावा, 45 ऑन द बोर्ड. बॅटिंग करतायत भाईजान 11 मिजिया बदलापूर आणि त्यांना फाईट देत असताना मास्टर 7900 कान्होर बॉईज कान्होर या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला. शेवटच्या अंतिम षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. शेवटचं भैरवीचं षटक इथं आपण पाहताय. जवळ 12 वाजतायत. मध्यरात्र झालीये. मैदानाच्या आतमध्ये कुणाचे 12 वाजतील जाऊया पाहायला. शेवटच्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. तेजस राऊत पहिलाच बॉल. मिस टायमिंग आहे की ताकद आहे. फिल्डर त्या ठिकाणी होता. त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत प्रहार, चौकार. निश्चितच या घरच्या मैदानावरती खेळत असताना मास्टर 7900 कानोर बॉईज कानोर त्यांना फाईट देत असताना समोरून आपण पाहताय भाईजान 11 मिजिया बदलापूर या 2 संघांच्या दरम्यान जबरदस्त मॅच मैदानावरती पेश होताना पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना जिम्मेदारी रमीजनं स्वीकारली आहे. रमीज कोहारी, पापा आणि नोरा
ही जुनी जाणती अनुभवी फलंदाजांची जोडी मैदानावरती संघासाठी तुफान कामगिरी करतायत. तेजस राऊत गोलंदाजी करत असताना इथं हलक्या हाताने खेळून काढलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे, कव्हरला चेंडू गॅदर करतोय, पकडून फेक करेल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकवत असताना पाहायला मिळत आहेत. जाऊन पोहोचेल ते 50 या आकड्यावरती. 50 अप, 50 धावा इथं कंप्लीट झाल्यात. बॅटिंग करत असताना भाईजान 11 मिझिया बदलापूर या संघाची धावसंख्या. स्ट्राईक रोटेट, नुरा कोहारीच्या हातामध्ये बॅट येते, स्ट्राईक येते. उर्वरित 4 चेंडूंवरती सर्जिकल स्ट्राईक केला जाईल का, की गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस राऊत आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करेल. हा चेंडू शॉर्ट पिच, बॉडी लाईन येऊन दिला आणि त्यानंतर आडव्या बॅटचा वार केलाय. परफेक्ट पुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. मानाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा भगवा खांद्यावरती घेऊन कानोर गावाची आणि या परिसराची भगवी पताका खांद्यावरती घेऊन युवा, यंग, डॅशिंग, डायनॅमिक, हँडसम, अर्थातच आपण पाहतोय अरुणजी राऊत सरपंच साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेला हा संपूर्ण सोहळा आणि ही संपूर्ण टुर्नामेंट या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहताय सरपंच चषक. बॅटची एज, झेल घ्यायला हवा होता, कॅच सुटलीये आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतय. भाग्य भी बहादुरों का साथ देता है. बहादूर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नुरा कोहारी चौकार षटकार ठोकत होता. इथं संधी निर्माण झाली होती. बॅटची एज, वैयक्तिक 30 धावांवरती खेळत असताना नुरा कोहारी इथं खेळलाय फटका लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला पकडतोय, फेकतोय. सिंगल, 1 धाव इथं कंप्लीट करतायत. तेजस राऊत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी करतोय. बॅटची एज होती, त्या ठिकाणी थर्डमॅनला झेल टिपणं गरजेचं होतं, मात्र फिल्डरची साथ मिळाली नाही आणि चेंडू 4 धावांसाठी निघून गेला. इथं सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट, लास्ट बॉल, 1 टू गो. रमेश साठी हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, चेक करायचंय, व्हाईट बॉल चेक करायचा आहे. पंचांचा हा रिव्ह्यू. तिसरे पंच आम्हाला जोडले गेलेत, मॅन फ्रॉम वसार आमचे दुधकर सर. दिवस रात्र क्रिकेटची सेवा करत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाचे खेळाडू सुद्धा होते. इथं तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत चेक करतायत. टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम दिवस रात्र या ठिकाणी काम करत असताना. इट्स अ वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आम्हाला मिळालाय. इट्स अ वाईट बॉल. अवांतरची खून येईल. धावफलकावरती अजून एक धाव धावफलकावर जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहताय जाऊन पोहोचलं ते 62 वरती. खेळाडू कक्षातून कोणी बोलू नका. इथं पहा, मिस टायमिंग, झेलची संधी आलेली आहे, होम डिलिव्हरी, आणि आता मात्र झेल टिपलाय. शेवट गोड केलाय कान्होर टीमसाठी. मास्टर 7900 या संघासाठी निश्चितच एक विकेट आलेली आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पूर्वार्ध इथं संपलाय. धावफलकावरती जोडल्यात अद्यापर्यंत त्या 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष ठेवलंय. इथं बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील मास्टर 7900 कान्होर बॉईज, कान्होर.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। नामांकित क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेत आहोत। अर्थातच जनुमान मित्र मंडळ कान्होर आयोजित सरपंच चषक कान्होर 2025 भव्य आणि दिव्य पर्व या स्पर्धेचा आपण पाहत आहोत। सुंदर क्रीडांगण, ज्या क्रीडांगणाची काळजी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने घेतली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अप्रतिम क्रीडांगण सजवलं गेलं या स्पर्धेसाठी। सरपंच चषक गावाचे प्रथम नागरिक आणि त्या प्रथम गावाच्या नागरिकांच्या खऱ्या अर्थानं सन्मानाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत। सरपंच चषक 2025 हे पर्व मंडळी, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये एक नामांकित क्रीडा स्पर्धेचा आपण अनुभव घेत आहात। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि गौरवाची परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी ही क्रिकेटची महास्पर्धा। टॉससाठी इन्व्हाइट करेन तिसरा आणि चौथा सामना जिंकलेले दोन्ही संघ आपण याच्या द्वितीय फेरीतील दुसरा सामना पुढे खेळवला जाईल। एसबीसीसी उमरोलीचे कर्णधार आपण या, कारण नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडाचे कॅप्टन इथे आलेले आहेत। दोन्ही संघनायक आपण व्यासपीठावरती या। येस, स्टॉपवॉच आम्ही सुरू करीत आहोत। अंपायर फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या, फक्त 1 मिनिट। येस, ओके, टाइम मॅच आम्ही करतोय। 12 वाजून ठीक 5 मिनिटं झालेले आहेत। स्टॉपवॉच सुरू झालेला आहे। सो आता वेळ किती खर्च करायचा ते तुमच्या हातात आहे। 15 मिनिटांचा वेळ 3 षटकांसाठी। मॅच इज ऑन। विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॉलच बॅक ड्राइव्ह करायचा होता। डॉट बॉलने सुरुवात झाली या डावाची। या सत्राची सुरुवात निर्धाव चेंडूने आपण पाहतोय। आराफ शेख या संघाचा हुकमी एक्का गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल अतिशय वेगवान पाहायला मिळाला। समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट ड्राइव्ह करायचं होतं, मात्र स्वतः गोलंदाज इथं ताबा घेत असताना पाहायला मिळतोय। चेंडूला अडवलं, स्टॉप केलं, डॉट येतोय। बॅटिंग करत असताना तेजस राऊत आणि त्याच्या साथीनं बॅट्समन वैभव ही जोडी मैदानावरती आली आहे। 63 धावांचं टार्गेट इथं ठेवलंय। पुढचा बॉल फुलटोस, फटका चांगला खेळलाय। ताकद फटक्यात भरपूर आहे, फटक्यात होतं वजन। धावा मिळतील अर्धा डझन षटकार। बंद फटका आपण पाहिलाय। जबरदस्त स्ट्रोक कन्वर्ट केलाय षटकारामध्ये। पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्मॅश केलाय। सुंदर फटका आपण पाहतोय। स्वीपर कव्हरला बॉल, फिल्डर तिकडे आहेत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते। जबरदस्त सामना होणार आहे यामध्ये, ते मात्र शंका नाहीये। मॅच सुरू होताच आपण पाहतोय गरमागरम वातावरण मैदानाच्या आतमध्ये। जरी बाहेर थंडी पडली आहे पण मैदानाच्या आतमध्ये गरम सामना प्रेक्षकांसाठी आहे। 2 भागांच्या दरम्यान झुंज आहे, वातावरण गरम तर होणारच। 6 धावा ठोकल्या, त्यानंतर 2 धावा। इथं फटका चांगला खेळलाय। फील्डला खेळत असताना पाहायला मिळतोय जबरदस्त प्रहार। बॅट्समन तेजस राऊतचा वार, चेंडू सीमा पार। झांजे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलेला आहे। टॉस जिंकला उमरोली टीमनं आणि निर्णय कळवा मित्रांनो। मान्यवर सचिनदादा झांजे यांच्या शुभ हस्ते टॉस झाला। टॉस जिंकला उमरोलीनं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे। नेक्स्ट बॉल, बॉल तयार। ऑन साइडला लॉफ केलाय, मिस टायमिंग आहे। अंपायरला धडक मारली, फिल्डरनं कॅच केले, ड्रॉप। जीवनदान मिळालंय। आशीर्वाद मागितला फलंदाजानं, मला दीर्घायुष्य व्हायचंय आणि क्षेत्ररक्षक म्हणाला तथास्तु, आशीर्वाद मिळाला। इथे मात्र आपण पाहतो आणि पाहता पाहता 1-2 मध्ये कन्वर्ट केलंय। 8 टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतो मैदानाच्या बाहेर एसबीसीसी उमरोली संघासाठी। ही मॅच जबरदस्त होणार, याचं उत्तर इथं द्यायला सुरुवात झालेली आहे। 2 धावा धावफलकावरती जोडतायत। जिथं एकही धाव यायला नको होती, तेजसची विकेट मिळायला हवी होती, तिथं येत आहेत 2 धावा। इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी। नजर हटी, दुर्घटना घटी। मास्टर 7900 कान्होर बॉईज खरतर संघ खेळतोय आणि मॅच मध्ये खेळत असताना ते होम ग्राउंड वरती आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे प्रेक्षकांचे पाठबळ त्यांना मिळालेलं आहे। नक्कीच आपण पाहताय बदलापूर गावातनं सुद्धा हजारो प्रेक्षक इथं मैदानावरती आहेत। भरपूर गर्दी।
उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. ऑन साइडला लॉब करायचा होता, शेवटचा बॉल गोलंदाज बचावला गेला असं म्हणावं लागेल. बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. षटक क्रमांक पहिला पूर्ण. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती इथं जोडल्या 14 धावा. पार करायचा आहे पल्ला 63 धावांचा. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती आहेत 14 धावा. गुड स्टार्ट. सुपर स्टार्ट. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ठोसा 63चा पाठलाग करायचा आहे. मास्टर 7900 कांदूर बॉईज संघाला देखील माहिती आहे होम ग्राउंड वरती आम्ही खेळतोय. प्रेशर आहे, दबाव आहे, कारण समर्थक मोठ्या संख्येने आहे. एक जरी चूक झाली तरी हजारो प्रेक्षकांना उत्तर आम्हाला द्यावं लागेल. त्यामुळे गलती की कोई गुंजाइश नाही. आता मात्र चुकी करून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फ्लाइंग स्टार्ट. नेहमी आपण असं म्हणत असतो की वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात हे अर्ध कार्य योग्यरित्या पार पाडल्याची ग्वाही देत असतं. आणि मैदानाच्या आतमध्ये जणू काही 63चा पाठलाग कसा करायचा आहे ते सांगत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा कुठल्यात. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात. अशाच पद्धतीच्या सुरुवातीची गरज होती. फ्लाइंग स्टार्ट मिळणं गरजेचं होतं. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या ऋतिकच्या. ज्या वेळेला पूर्वार्ध आपण पाहिला, यावेळेस सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय आराब शेखच्या विरोधात 14 धावा इथं वसूल केल्यात. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये तेजस राऊत आणि त्याला साथ देत असताना वैभव. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा प्रहार. फिल्डर त्या ठिकाणी हवेमध्ये झेपावला आणि चेंडूला आतमध्ये थांबवलंय. जवळ 5 धावा इथं वाचवत असताना वाहिदला आपण पाहताय सीमारेषेचा चित्ता चेक करायचंय. ओके, गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे. ओके, टाकलेला चेंडू चेक करायचा सर. ओके, टाकलेला चेंडू चेक केला जाईल. आमचे तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. दुधकर सर, जो चेंडू टाकला आहे तो चेक करायचा आहे. इथं तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. चेंडूची गुणवत्ता पाहिली जाईल. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय या ठिकाणी व्यक्त केलाय. कुणी काही बोलणार नाही. तिसरे पंधरा धावा इथं धावफलकावरती आहेत. फटका अतिशय अप्रतिम होता. सीमारेषेवरती वाहिदनं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अडवलं. इथं मात्र फिल्डरला चकवा दिलाय. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स, चौकार. त्याची शैली जर चुकीची आढळली तर डायरेक्टली नो बॉल देणार पंच. या गोष्टीची नोंद घ्या. स्क्वेअर लेग अंपायरच तो निर्णय घेतील आणि तो तुम्हाला एक्सेप्ट करावाच लागेल, कबूल करावाच लागेल. इथं पुढचा चेंडू चेक केला जाईल. ऑप्स्टिकच्या जास्त बाहेर. वाईड बॉल. अवांतरची खून करतायत. प्रेशर वाढलंय. धावफलकावरती 20 धावा. 63 धावांचं मोठं लक्ष आहे. मात्र लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत हे सांगायला सुरुवात केली आहे राऊत बंधू मैदानाच्या आतमध्ये. तेजस राऊत आणि वैभव राऊत ही जोडी मैदानावरती खेळतायत. चांगल्या पद्धतीने सुरुवात दिली आहे. इथं मात्र चांगला चेंडू आलाय. गोलंदाजी करत असताना जब्बारला पण पाहताय. सुंदर सुरुवात. इथं डॉट फेकलाय. चांगली मॅच रंगेल. इथं खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर आहे. दूरवरनं चेंडूला पकडून फेक करेल वाहिद. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा येतील. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्ही पाहताय जाऊन पोहोचलं ते 22 वरती. 22 धावा स्कोर कार्ड वरती.
चांगली टोटल आहे आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात झाली, पहिल्या ओव्हरमध्ये 14 आला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे. सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला फटका चांगला आहे, वाराचा लाटांवरती स्वार होऊन बॉल मिड विकेट हवाई यात्रेवरती. जबरदस्त स्ट्रोक हा येतोय, भीम टोला वज्र टोला चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. षटकार. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये जर तुम्ही आलात, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईचा रोहितला आपण असे फटके खेळताना नेहमीच पाहतो. अक्षरशः विकेट किपरच्या बाजूला जाऊन देखील खेळताना त्याला आपण पाहिलेलं, म्हणजे जेव्हा क्लोज विकेट किपर असतात तेव्हा अक्षरशः तिथे जाऊन देखील त्याला फटका खेळलेला. षटकार आलाय. स्कोर काढला, गती देणारी बॅटिंग मैदानावरती. काय तुफान बल्लेबाजी, पाठोपाठचा दुसरा मोठा प्रहार येतोय. सरळ चेंडू कानोर गावाच्या दिशेनं रवाना. 1 more 6. दोन षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि जवळपास 10 मिनिटांचा वेळ ऑलरेडी झालेला आहे. स्टॉपवॉच सुरू आहे, या गोष्टीची नोंद घ्या. आम्ही वारंवार सांगणार नाही, एकदा सूचना मिळेल त्यानंतर नो नोटीस, बेधडक कारवाई. 2 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती तब्बल 34 धावा, 34 ऑन द बोर्ड. 63 धावांपर्यंत पोहोचायचंय मित्रांनो. इथून आपल्याला पाहायला मिळतील 2 षटकांच्या अंती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 34 धावा. 12 चेंडू आणि 29 धावांची इथं गरज आहे. येस, डेफिनेटली 14.50, 14.50 ची धावगती प्रति षटका मागे राखायचे. त्यामुळे कुठेतरी हा अटॅकिंग अप्रोच सोडून चालणार नाही. याच अग्रेसिव्ह माइंडसेटने, याच अटॅकिंग अप्रोचनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तडाखेबंद फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण यापूर्वी देखील 2 मोठे धमाके आले. पहिला बॉल षटक, तिसरं. थांबतोय, थोडा वेळ घेतोय, दबाव असेल यदा कदाचित फलंदाजानं पहिल्या बॉलवरती जर मोठा फटका खेळला ना तर गोलंदाज अंडर प्रेशर. पण पहिले 3 बॉल जर चांगले हाताळले गोलंदाजानं तर बॅटिंग साईड वरती प्रेशर बनेल. युवा गोलंदाज नन्ना मुन्ना जादूगर अक्षय गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल 29 ची गरज. पहिलाच बॉल वळवलाय, टप्पा खाल्ला, बाहेर निघाला. नुरा कोहारी उरलेलं काम पूर्ण करतोय. विकेटच्या मागे चेंडूला गॅदर केलं, शांत केलं. प्रेक्षक राजा आपण पाहताय सीमारेषेच्या बाजूला अगदी गर्दी करून दाटीवाटीनं आहे, निश्चितच दाद देत आहेत. खर तर हा चेंडू हाताळल्याच्या नंतर पंचांनी शाबासकीची थाप दिली गोलंदाजाला, ज्याचं कारण हा चेंडू चांगला होता. फिंगर रोल केले गेले आणि व्हेरियंट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. हो, स्लॉट मध्ये, रेंज मध्ये होता आणि त्याला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेनं. अनबिलिव्हेबल, अनपेक्षित, अद्वितीय, अप्रतिम, जबरदस्त झेल. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट होत्याचं नव्हतं झालंय. काय केलंय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पावपाला आपण पाहतोय. त्यानं या स्पर्धेतला सर्वाधिक सुंदर झेल टिपलाय. नाव त्याचं रमीज. What a superb catch. No words. Unbelievable. स्पेक्टॅक्युलर कॅच आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. चेंडू बराच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र रमीज पोहोचले
आणि त्यानं होत्याचं नव्हतं करून दाखवलं. हा खेळ क्रिकेटचा आहे. म्हटलं जातं ना की इथे काही घडू शकतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे काही घडलं विश्वास बसणार नाही. निसार भाईजान जाऊन त्या ठिकाणी शाबाशीची थाप देत असताना अक्षयला चांगल्या पद्धतीचा हा फटका होता. जवळजवळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय असं वाटत होतं. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा गजर या ठिकाणी झाला होता. मात्र मध्ये काटा बनून उभा होता रमेश कोहारी. जबरदस्त झेल. अंबुजा सिमेंट से बनी है, टूटेगी नहीं दीवार आणि अगदी भिंतीसारखा समोर राहिला. ओ मिड ऑफला डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. खूप दूर होता. हे डीजे रेड वायर वॉल्यूम द्या थोडा माईकला. हे वन चेक मॉनिटरला वॉल्यूम द्या थोडा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतात सज्ज होताना. अक्षयला, अक्षय नावाच्या खेळाडूंनी आज इम्प्रेस केलाय. बॅकफुटला आले, ऑफ साइडला आपण पुल केलाय. ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावर. लॉंग ऑन पलीकडे टाळ्यांचा कडकडाट. बॉल पार सीमारे. शंभर दाऊद, एक राऊत मैदानाच्या आतमध्ये. तेजस राऊत खेळतोय. इथं गुणवत्ता पाहिली जाईल. धाबेसाठी धावतायत. निश्चितच एक धाव कंप्लीट केली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजित पुत्रन सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा धावा धावफलकावरती येतील. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. 41 या आकड्यावरती बनवायच्या आहेत 63 धावा. प्रथमेश सर, व्हॉट अ गेम. जबरदस्त सामना. मी पहिलेच उल्लेख केला की 63चा पाठलाग करताना इथे मात्र आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मास्तर 7900 कान्नूर बॉईज या संघाची होम ग्राउंड आहे. या मैदानाचा कोणा त्यांना माहिती आहे. या मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करायचा आहे हे त्यांना माहित आहे. सरपंच चषकामध्ये त्यांचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. विकेटचं पतन आपण पाहतोय. 1 more gone. आता मात्र या मॅच मध्ये असं म्हणावं लागेल भाईजान 11 मीज या बदलापूर संघ आता फ्रंट फुटला आलाय. ठोक डीजे. धावफलकावरती 41 धावा, 63चं टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. तेजसला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रज्योत. 22 7 चेंडू 22 धावा. मॅच रंगली आहे आणि या लास्ट बॉल वरती कदाचित जर बॅटरनं मोठा फटका खेळला तर लास्ट ओव्हर मध्ये जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत ना ते मात्र भरपूर खुश होतील. पण जे प्रेक्षक एकतर्फा आहेत, एखाद्या संघाला धरून आहेत, ते मात्र आपल्या संघाचा हिताचा विचार करतील. शेवटचा बॉल. हो, पहिले स्टान्स घेतले होते, फलंदाजाला हेरलं, गोलंदाज देखील थांबलाय. प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती नव्या दमाचा नवा शिलेदार बॅट्समन प्रज्योत आलाय. इथं पहा फटका खेळलाय. बॅटची एज मागे चेंडू जातोय त्या ठिकाणी. शेवटच्या षटकासाठी तेजसला स्ट्राईक हवी आहे आणि हे षटक या ठिकाणी संपलंय. नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 41 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावा. कोण सांगते की या खेळपट्टीवरती फक्त गोलंदाजांना साथ मिळते. फलंदाजांनी काय आक्रमण केले ना, ही मॅच त्यांनी पाहावी. पहिल्या डावात देखील आपण पाहिलं जवळपास 65 बनल्या. 63चं टार्गेट उभारलंय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जर आपण नजर टाकली तर 41
41 धाबा झालेल्या आहेत. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नाहीये, सर्व काही शक्य आहे. कारण इम्पॉसिबल शब्द जर तुम्ही फोडून वाचलात तर तो देखील सांगतो आय एम पॉसिबल. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि संघाने ठेवलेल्या विश्वासाला पात्र असा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवा. 6 बॉल 22 ची गरज. नक्कीच नक्कीच आय एम पॉसिबल, आय कॅन डू इट. 6 चेंडू 22 धावांचं लक्ष आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं, लढना पडेगा. लढवय्या योद्धा मैदानाच्या आतमध्ये झुजतोय. कान्होरकरांचा 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती वाही देतोय. नव्या दमाचा गोलंदाज आहे, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. भाईजान 11 मिझिया बदलापूर संघासाठी वाचवायच्यात 22 धावा, इथं पार करायच्यात 22 धावा. मास्टर 7900 कान्होर बॉईज कान्होर संघासाठी तेजस ऑन स्ट्राईक. तेजस स्ट्रायकिंग एंड वरती, बॉलिंग मार्क वरती. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक वाईदला आपण पाहणार आहोत. वाईदच्या हातात खर तर हे षटक नाही तर भाईजान हा सामना सोपवलाय की हा सामना वाईद आता तुझ्या हातामध्ये आहे. 6 बॉल आणि बिजासाठी करायच्या आहेत 22 धाबा. पहिला बॉल, हा फ्रॅकर पूल केलाय. चेंडू उंच हवेमध्ये मुक्त संचार करतोय. अखेर क्षेत्ररक्षकानं झेल टिपलाय. विकेटचं पतन. सेलिब्रेशन भाईजान 11 मिझिया बदलापूर बस संघाचं मैदानामध्ये सुरू झालंय. विकेटचं पतन, धक्का मोठा मास्टर 7900 कान्होर बॉईजला. पाच चेंडू आणि 22 धाबांची गरज आहे. खऱ्या अर्थानं असं नेहमी म्हटलं जातं की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीने जर तुम्ही माघार घेतली ना, ती माघार जास्त धोकादायक ठरते. त्यामुळे संघर्ष करावं, लढावं आणि नेहमी जिंकावं. लढवय्या वृत्ती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. इट्स अ व्हाईट बॉल, कहाणी में ट्विस्ट. पहिल्या बॉलवरती जी विकेट मिळाली ती धाव जणू काही भरून निघते. आता उर्वरित 5 चेंडू 21 धाबांची गरज आहे. 5 बॉल 21 धाबा, 5 चेंडू 21 धाबा, 5 गेंदे 21 रन. 5 मोर डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 21 रन्स टू विन. 5 चेंडू 21 धाबांची आवश्यकता. दिनेश स्ट्राईक वरती. इथं बॅटची एज आणि अजून एक विकेट मिळाली आहे. मास्टर 7900 कान्होर बॉईज कान्होर संघ अडचणीत सापडलाय. दिनेश परतलाय. आहेत 21 धावा. मास्टर 7900 कान्होर बॉईज कान्होर संघाला या ठिकाणी नक्कीच धक्का मोठा मिळाला आहे. बॉल तयार, बॉलिंग बॅकवर. ऑन साइडला पूल करायचा होता, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि या डॉट बॉलने कुठेतरी या मॅच पासून देखील दूर नेलेलं आहे कान्होर बॉईज या संघाला. विजयाचा दरवाजा उघडणारी गोलंदाजी वाहिद गोलंदाजी मार्गवरती. निश्चितच आराफ शेखनं जो झेल पकडला तेजस राऊतचा, तिथं मात्र मॅच या ठिकाणी फसली. इथं फटका चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग, भरपूर ताकद या फटक्यात जान ठोकलीये. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
आहेत ते 2 आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. मॅच संपली असं आपण तर म्हणू शकत नाही, कारण आझाद मैदान शिरडोनच्या क्रीडांगणावरती 3 बॉल आणि 23 होताना पाहिलेले आहेत. ओ दांडी गुल केली नाहीये, तर दांडी अक्षरशः उखडून काढलेली आहे. फर्निचर डिस्ट्रॉइड. इफ यू विल मिस, आय एम नॉट गोना मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. शेवटचा अंतिम एक चेंडू शिल्लक आणि या ठिकाणी आपण पाहत आहे जवळ विजय पदरात टाकलाय. जवळ विजय संपादित करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहत आहे भाईजान 11 मिझिया बदलापूर हा संघ. निसार भाईजान अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये विजयाचा जल्लोष साजरा करण्याच्या तयारीत. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी सामना जिंकलाय भाईजान 11 मिझिया बदलापूर या टीमनं. मात्र मन जिंकली मित्रांनो. मास्टर 7900 कानूर वाईज कानूर या टीमनं जबरदस्त द्वंद्व तुफान झुंज पाहायला मिळाली. वेल प्लेड बॉयज.